दररोज डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशी चमचमीत खिचडी बनवून बघा मस्त. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1.5 वाटी तांदूळ घेतलेत. तांदूळ कुठलाही असो, भात तेवढाच चांगला होतो. आणि अर्धी वाटी डाळ घेतली. तर हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून ठेवलंय आणि 5 ते 10 मिनिट भिजत ठेवायचं. तर कुकरमध्ये करणार आहोत आपण. कुकरमध्ये 2 पळी एवढं तेल घालून घेतलंय, जिरं मोहरी घातली. त्यानंतर आपण इथे हिंग घातलाय चिमूटभर. तमालपत्र घातले 2 तोडून, काळी मिरी घातलेली आहे आणि चक्री फूल घातलेलं आहे थोडंसं आणि दालचिनी. यामध्ये कढीपत्ता घातला, हिरवी मिरची घातली बारीक चिरलेली. याच्यामध्ये आता उभा पातळ चिरलेला कांदा घालून घेतलाय. कांदाही चांगला परतून घ्यायचा. कांदा थोडासा लालसर झाला की यामध्ये घालायचे टोमॅटो. टोमॅटोही उभाच कापून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला वांगी. तर वांगीसुद्धा आपण यामध्येच घालून घेतलेली आहेत. तर वांग्याचे सुद्धा उभेच भाग केलेले आहेत. तर मस्त भात चमचमीत अशी खिचडी तयार होते. आलं लसूण पेस्ट घातली, हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत. तर अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातले आणि 1 चमचावर गरम मसाला घालून घेतलाय. गरम मसाला किंवा गोडा मसाला घालू शकता, मस्त खिचडी तयार होते. तर हे सगळं परतून घेतले. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे दही घालून घ्यायचे. दही नसेल तर लिंबू रस किंवा चिंचेचा पाणीसुद्धा घातलं तरीसुद्धा छान खिचडी तयार होते. तर इथे बघा आता छान सगळं परतून घेतलं आहे. यामध्ये आता डाळ आणि तांदूळ भिजत ठेवलेलं होतं ते घालून घेतलं आहे आणि गरम पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपण 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ, तर इथे आपण 2.5 वाटी एवढं पाणी घालून घेतलं आहे. कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. मस्त खिचडी तयार आहे. रात्रीच्या जेवणामध्ये जास्त काही न करता अशी खिचडी जर पोटभरीचं जेवण होतं. याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी लोणचं किंवा कोशिंबीर असेल तर अशी मस्त गरमागरम खिचडी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.